अरे नमस्कार साहेब. हा नमस्कार. तुम्ही आणि गाडी इथे म्हणजे माया मॅडम इकडेच आल्यात का? त्या काय बोलल्या नाहीत, पण राधिका मॅडम इकडेच राहतात ना, बहुतेक तिकडेच गेले असतील. हा हा ठीक आहे, तुम्ही या, चहा पिऊन या, वेळ लागेल अजून. या. हो साहेब. तू इथे काय करतोयस? नाही, हा प्रश्न ऍक्च्युली मी तुला विचारायला हवा ना. तू इथे काय करतेस? घरातून काहीतरी महत्वाची मीटिंग आहे म्हणून निघाली होतीस, पण इथे काय करतेस? अरे मी सॅमीला भेटायला आले होते. कशाला? कशाला म्हणजे? विसरतोयस का? सौमित्र आपल्या एसबी ग्रुप ऑफ कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या पॅनल मध्ये. सो माझी त्याच्याबरोबर महत्वाची मीटिंग किंवा महत्वाचं काम असू शकतं नाही का? आणि अपार्ट फ्रॉम दिस, मित्र आहे तो माझा. मी त्याला कधीही आणि कुठेही भेटू शकते गुरु. तू इथे काय करतोय? पाठलाग करत आलास माझा? पाठलाग? मी पाठलाग कशाला करेन तुझा? अच्छा, नाही का? मग काय करतोयस इथे? आता मी तुझ्याशी काय खोटं बोलणार माया. हो ना. खरं तर मी पण सौमित्राला भेटायलाच इथे आलो होतो. सॅमीला? कशासाठी? सी, आतापर्यंत जे काही झालं ते झालं. मला आता तुझ्या आणि माझ्यामध्ये कुठलंही विघ्न येऊ नये असं वाटतं. म्हणून मी म्हटलं की सौमित्र तुला काहीतरी सांगणार, तुझे कान भरणार, मग तू काहीतरी त्यातनं वेगळे अर्थ काढणार, त्यापेक्षा मी. नाही, त्याचं टेन्शन तू घेऊ नको. सौमित्र आणि माझं ऑलरेडी ठरलंय. म्हणजे आम्ही एकमेकांना प्रॉमिस दिलंय अरे, की आम्ही आमच्या मैत्रीमध्ये तुझा आणि राधिकाचा विषय आणणारच नाहीये. आणि सौमित्र तुला माहितच आहे, स्वतः दिलेलं प्रॉमिस पाळणारा माणूस आहे. अच्छा, म्हणजे मी प्रॉमिसेस पाळत नाही वाटतं. अरे नाही रे, असं कुठे म्हटलं मी? तुलाच असं वाटतंय उगाच. एनिवे, मला निघायला हवं, माझी मीटिंग आहे. अरे व्हेरी गुड, चल मी पण येतो ऑफिसला, आपण एकत्र जाऊया. अरे नाही, म्हणजे माझी ऑफिसमध्ये मीटिंग नाहीये, माझी बाहेर मीटिंग आहे. ओके, सो भेटूया आपण नंतर. दादा, गाडी काढा. शाबास रघु, छान काम केलंस. रघु, तुला मानलं हा? आज त्या बायकांना इकडे बोलवून तू खूप मोठं काम केलंस. हो सर. हो, तू त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतास म्हणून त्या इथपर्यंत येऊन पोहोचले. रघु, रघु, तुझं कौतुक करावं इतकं कमी आहे. हो सर, मी राधिका मसाल्यामध्ये कामाला आहे. माझा पगार हजारात असला तरी राधिका मॅडमचे विचार माझ्यासाठी लाख मोलाचे. त्याच्यामुळे असं चांगलं काहीतरी करायची बुद्धी येते, बाकी काही नाही सर. अरे बापरे रघु, तुझं कौतुक केलं तू तर लेक्चरच सुरू केलंस. नाही आनंद, पण बरोबर बोलतोय तो. अरे बाकीच्या कंपन्या भांडवलावर चालतात, पण आपली कंपनी राधिका वहिनींच्या विचारांवर आणि तत्वांवर चालते. राधिका वहिनीचे विचार म्हणजे कंपनीची श्रीमंती बॅलन्स शीटवर नाही मोजायची. कंपनीची श्रीमंती मोजायची असेल तर आपण समाजासाठी काय करू शकतो तशी मोजायची. करायचंय. आणि आता राधिका वहिनी म्हणाल्या तसं त्या बायकांच्या पाठीशी उभ्या राहतीलच. जेनी, रघु, जेनी काय? एक मिनिट, पाणी घे, पाणी घे. जेनी, पाणी. हळू हळू हळू. काय झालंय? जेनी, काय झालं? अरे त्या बाई, त्याच्या इथे त्यांच्या नवऱ्याने चटके.
काय हे सगळं? मी ज्या गोष्टींचा विचारही करू शकत नाही अशा गोष्टी तुम्ही अनुभवताय. म्हणजे तुमचे खरंच आभार मानले पाहिजेत. या बायकांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी, या त्रासातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही खरंच त्यांना आधार देता. पाहुताई, मला जे शक्य होतं ते मी केलंय. पण आता आपल्या पहिल्या भेटीत तुम्ही जे सांगितलं ते मलाही पटतंय. हे नवऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवायला पाहिजे. आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहू तेव्हाच हे अशा लोकांना त्यांची लायकी कळेल. बघा, आता फक्त तुम्ही पुढे काय करायचं तेवढं सांगा. सांग. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आणि राधिका मसाल्याची सगळी टीम तुमच्या गावी येणार आहोत. तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहू शकाल यासाठी आम्ही मदत करणार आहोत. पण त्याआधी मला तुम्हा सगळ्यांकडनं एक वचन हवं. आता काहीही झालं तरी तुम्ही मागे हटणार नाही. अजिबात मागे हटणार नाही. यापुढे कधीही तुम्ही घाबरायचं नाही. नाही ताई, आता मी अजिबात घाबरणार नाही. नाही ना घाबरणार? नाही ताई, अजिबात आता मी घाबरणार नाही. मग झालं तर तुमच्या या लढ्यात आता मी तुमच्या बरोबर आहे. हो ताई. जॅनी, कूल डाऊन. ठीक आहेस ना तू? तू जास्त स्ट्रेस घेऊ नकोस, तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल. I'm sorry, Anand sir. I'm very sorry. मला का सॉरी म्हणतेस? I know, I realize that. आजपर्यंत तुमच्याशी खूप वाईट वागत आले, खूप चुकीचं बिहेव केलंय सर मी. नो, आय नो दॅट. मी आता या बायकांची कंडिशन बघतीये ना, या सतत आपल्या परिस्थितीशी दोन हात करत असतात. पण मी जरा काही झालं की मी एवढी ओरडते तुमच्यावर, चिडते तुमच्यावर. नाही सर, मी खूप चुकीचं वागते आणि तुम्हाला मेंटली खूप टॉर्चर करते. आय एम सो सॉरी. अरे नाही, वेडी आहेस का? सो सॉरी. नाही नाही नाही, जस्ट रिलॅक्स. मला पण ना आता त्यांची रियालिटी कळली आहे. हे भयानक आहे. जस्ट जस्ट फॉरगेट इट. म्हणजे नको त्याला रिॲक्ट होऊ. जातात. जरा शांत हो प्लीज. मला तर विश्वासच बसत नाही. एखादा नवरा आपल्या बायकोशी इतक्या खालच्या थराला जाऊन कसं वागू शकतो? विकृती, विकृती म्हणतात त्याला. संस्कृतीच्या नावाखाली केली जाणारी विकृती. कसं आहे ना सर, कोणी कितीही पाप करू द्या, एक ना एक दिवस त्याच्या पापाचा घडा भरतोच. आणि एकदा का त्याच्या हा पापाचा घडा भरला ना, ज्यांच्यावर अन्याय झाला देव त्यांना नक्की वाट दाखवतो. आणि इथंही तेच झालंय. देवानंच मला रस्ता दाखवला, म्हणून त्या सगळ्या बायकांना मी इथं घेऊन आलो. राधिका मॅडम आता ह्या बायकांना चांगली वाट दाखवते. आणि ह्या बायकावर ज्यांनी अन्याय केला ना, त्या नवऱ्यांना चांगलाच धडा शिकवतील आता मॅडम. रघु, हा मॅडम. हे घे. या ठिकाणी या सगळ्यांची राहायची व्यवस्था केली आहे. त्यांना तिथपर्यंत घेऊन जा. हो मॅडम. आता आपली जबाबदारी वाढली आहे. आपल्याला उद्यापासूनच कामाला लागायचंय. हो वहिनी, आम्ही तयार आहोत. वहिनी, तुम्ही फक्त आज्ञा करा. तुम्ही सांगितलेल्या कामांचं आधीच प्लॅनिंग झालेलं असेल. मॅम, तुम्ही फक्त इशारा करा, तुम्ही सांगितलेलं काम होईल. मला तुमच्याकडनं याच उत्साहाची अपेक्षा आहे. When you call me señorita. अरे वा, काय साफसफाईची कामं चालली आहेत वाटतं. नाही सॉरी, दार उघडवतो म्हणून आलो हा डायरेक्टली. नाही तर येतो मी नॉक करून जनरली. काय पण मजा वाटते ना. नाही जनरली आपल्या बायकोला आपण मिठीत ठेवायचं असतं, आपण बायकोच्या मुठीत राहायचं नसतं. तुला काय कळणार म्हणा. पण किती इंटरेस्टिंग आहे ना. म्हणजे तिकडे ती राधिका वेगवेगळ्या मीटिंग, सेमिनार्स आणि काय काय करत असेल, आणि तू बसलायस इथे घर आवरत, फडका मारत.
अच्छा, किचन मधली पण राहिली आहेत का कामं? हा, भाज्या बिज्या चिरलेल्या दिसत आहेत. अरे वा, सगळा स्वयंपाक पण मॅडम म्हणजे सर स्वतः तुम्ही करणार? सगळं झालं, सगळं. पण सगळं झालं? सगळं झालं. अरे क्या बात. ए पण मी एक ना आउट ऑफ क्युरियोसिटी एक विचारतो. हा बोल ना. म्हणजे जनरली बघ ना, नोकरीवर जाणाऱ्या नवऱ्यांना बायका आपल्या फोन करून विचारतात, काय हो आज कुठली भाजी करू, हा आज काय स्वयंपाक करू, काही कळतच नाहीये. असं तू पण करतोस का तिला फोन? म्हणजे काय विचारतो मी प्रत्येक गोष्ट विचारतो राधाला. तुला माहितीये का, ती ऑफिसला निघाली ना की मी तिला हेही सांगतो की कुठला ड्रेस घालून जा, कुठला छान दिसेल. तुला खरं सांगू गुरु, मला खरं तर ना केस विंचरून द्यायला पण आवडली असते, म्हणजे वेणी वगैरे घालून द्यायला. पण हल्ली ती वेणी घालत नाही ना. म्हणजे आवडली असते, तिने वेणी घातली तर कसं तुझ्यासारख्या पुरुषांवर अशी उडवता आली असते ना, म्हणून. वा वा, व्हेरी फनी. आठवतंय ना, मलाही आठवते ती वेणी. कॉलेजच्या दिवसांमध्ये असायचीच, उडवायची ती. आणि तिची वेणी जेवढी फेमस होती त्यापेक्षा तू तिच्या भोवती किती पिंगा घालायचास हे जास्त फेमस होतं. नाही पण मी आधी पटवली तिला म्हणून तुझा प्लॅन फसला ना सगळं. पण नंतर तू ते केलंच, सगळा सूड उगवलंसच. हा, पण आता मला काही घेणं देणं नाही. त्या राधिकाशी मला काही घेणं देणं नाही. तिचा आणि माझा काही संबंध नाही, तुला तर माहितीच. गुरु किती बोलतोयस तू? तुझा मुद्दा काय, का आलायस तू इथे? तोच सांगायला आलोय ना इथे. हे बघ, शनायाच्या लग्नामध्ये जे काही झालं हे तुला माहितीये आणि मला माहितीये. हे जर तुझ्याकडून मायाला कळलं तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. नाही, आतापर्यंतचा गुरुनाथ वेगळा. यापुढे तुझी अशी वाट लावेन ना तर तुला मी हे असलं टेबल पुसायच्याच लायकीचा ठेवेन, कळलं? मला ना तुझ्याकडे बघून कधी कधी खूप आश्चर्य वाटतं गुरु, की एवढा माच कुठून आला रे तुझ्या? राधिकाने तुझी सगळ्यांसमोर धिंड काढली, त्या शनायाने सगळ्यांसमोर अपमान केला तिच्या लग्नात, तरी सुधरत कसं नाहीयेस तू? आणि कसला माज आहे तुला एवढा? आणि राहिली गोष्ट मायाला सांगायची, मला तिला सांगायची काहीही गरज नाही. तू प्रेम करतोस ना तिच्यावर, पण अजून ओळखलं नाहीयेस तिला नीट. माया खूप हुशार मुलगी आहे गुरु, खूप स्मार्ट. तिला मूर्ख समजण्याचा मूर्खपणा तू नको करू. नाही, आणि बायकांबद्दल सांगण्याचा मूर्खपणा तू करू नकोस. बायकांबद्दल मला सगळं माहिती आहे ना, माझा एक्सपर्ट एरिया आहे तो. त्यामुळे एक गोष्ट, एक सल्ला तुला फुकट देतो मी. चल. हा, फुकट. हा, दे ना. जगातल्या सगळ्या बायका या मूर्खच असतात. त्यांना फक्त कसं मॅनेज करायचं, हँडल करायचं एवढं आपल्याला कळलं पाहिजे. नाही, पण तुला तर काही कळणार नाहीच. तू आपलं फिर गोंडा फिरवत राधिकाच्या मागे मागे. पण जर मायाला कळलं तर लक्षात ठेव. पुस, टेबल पुस. सर, डोंट यू वरी अबाउट इट. मी आणि सॅमीने मिळून सगळा प्लॅन रेडी केला. आणि हे असं काहीतरी करायचं म्हटल्यावर सॅमीच्या डोक्यात कसल्या कसल्या आयडिया येतात तुम्हाला सुद्धा माहितीच असेल. आय नो दॅट. पण माया, हे सगळं करण्याची खरंच गरज आहे का? ते सुद्धा गुरुनाथ सुभेदार सारख्या माणसासाठी? माया, आयुष्यात मी एवढी माणसं पाहिली, पण ह्याच्या इतका हरामखोर माणूस मी कधीच नाही पाहिला. ह्याच्यामध्ये इमोशन नावाचा प्रकारच नसल्यामुळे ना, हा कधीही काहीही करू शकतो. हा जितक्या सराईतपणे खोटं बोलतो तितक्याच सराईतपणे हा स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्याला वेठीच धरू शकतो. अगदी हातोहात त्याला फसवू शकतो. आणि अशा प्रकारची माणसं आपल्या कंपनीतच नाही तर आपल्या आयुष्यातच नसावीत असं मला खरंच वाटतं. अगदी करेक्ट बोलताय तुम्ही सर. आणि तो ना आजपर्यंत एका भ्रमात जगत आलाय. म्हणजे त्याला सतत असं वाटतं की आपण कधीही कोणाला कसंही फसवू शकतो. आणि हाच त्याचा भ्रम दूर करायचा आहे आम्हाला. आणि अपार्ट फ्रॉम दिस, म्हणजे तो काय समजतो स्वतःला गॉड नोज. तो सगळ्या स्त्रियांना मूर्ख समजत आलाय. आय डोंट नो व्हॉट मेक्स हिम थिंक ऑल ऑफ दिस. म्हणून ना हा समजही दूर करायचा आहे आम्हाला त्याचा सर. बघ, मला तुझं सगळं पटतंय, पण सर प्लीज ट्रस्ट मी. म्हणजे मी फक्त एकच गोष्ट सांगेन. आजपर्यंत त्याने राधिकाला सोडलंय. मी त्याच्या आयुष्यात आल्यावर त्याने शनायालाही सोडलं. पण मी त्याच्या आयुष्यातली पहिली मुलगी असेल जी त्याला सोडेल. येस, मी त्याला डीच करेन, बट फॉर अ राईट रिझन. आपल्या आवडत्या व्यक्तीने, आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला सोडल्यावर होणारं जे दुःख असतं ना, ते काय असतं ते त्याला माहीतच नाहीये. आणि
त्याला ना या गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे सर. जोपर्यंत त्याला दुःख होत नाही ना तोपर्यंत त्याला समोरच्याच्या दुःखाची किंमतच कळणार नाही. आणि त्याचसाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. यू शुअर अबाउट दिस? डॅम शुअर अबाउट इट. ओके. हॅलो सोमू, माझं बाळ, मेरा बच्चा. अहो मम्मा, काय चाललंय तुमचं? बच्चा काय बाळ काय? माझी खरी मम्मा सुद्धा मला बच्चा आणि बाळा वगैरे म्हणत नाही. मग मी कोण आहे तुझी? सॉरी. अरे तू माझ्या शनू बेबीसाठी इतकं काही केलंयस, एखादा मोठा भाऊ करतो तसं. मग मी तुझी मम्माच आहे की नाही त्या नात्यानी? मी तुझी मम्मा, दे मला मुका, चल दे. बरं आता नको, नंतर दे. ओके. बरं बरं बरं, मी तुमचं बाळ आहे, पण मग आता याच नात्याने मला एक तुमची मदत हवी आहे, ती कराल का? तू फक्त सांग काय करायचंय. तू सांगशील ती मदत करायला मी तयार आहे. सांग. हो, पण मला जी मदत हवी आहे ती मायासाठी करायची. मायासाठी? तिच्यासाठी काय करायचंय? ऐकून घ्या ना. आपल्या शनायाने गुरुला एक तडाखा दिलाच आहे. आता मायाला सुद्धा एक शेवटचा तडाखा द्यायचा आहे त्याला. त्यासाठी तुमची मदत हवी आहे. चालेल, मी नक्की मदत करेन, पण सांग मला काय करायचंय. माझं सोमू, माझं बाळ, बच्चा. सांगतो. आता मी जे काय सांगतोय ना ते नीट लक्षात ठेवा सगळं. ओके? याला काय अर्थ आहे? मी या प्रोजेक्टसाठी प्रिपेअर्ड असताना तुम्ही मला घेऊन जात नाहीये. दिस इज नॉट राईट. अरे जेनी, तू आधी जरा शांत हो आणि असा डिसिजन आम्ही का घेतोय याचं मागचं कारण तर समजून घे. नाही, मला काही समजून घ्यायचं नाहीये. तुम्ही सगळे, आपली टीम एवढं मोठं काम करायला जातीये आणि तिथे मी नसणार आहे हे मी इमॅजिन नाही करू शकत. प्लीज. जेनी, अगं पण त्यामागे तसंच काहीतरी कारण आहे ना? हो ना, नाहीतर आमच्या आधीच त्यांनी तुझी निवड केली असती. मग काय कारण आहे? मला कारण समजू द्या ना. तिकडे जाऊन मॅम सगळ्या बायकांशी बोलणार, गावागावात जाणार, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणार. इथे काय झालं, ही सिच्युएशन तुम्ही पाहिली ना. तुम्हा सर्व पुरुषांसमोर त्या बायका ऑकवर्ड फील करत होत्या, काही बोलू शकत नव्हत्या, म्हणून मॅम आत घेऊन गेल्या त्यांना. तिथे जाऊन त्या मन मोकळेपणाने बोलल्या. मग तिकडे गावामध्ये ही सिच्युएशन होणार ना परत. मॅम जेव्हा सगळ्यांची बोलणार तेव्हा तिथे कुणाची गरज आहे? तुमची गरज आहे का माझी गरज आहे? आणि एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही मला घेऊन जात नाही आहात. दिस इज नॉट डन. तुमचं सगळ्यांचं बोलून झालं असेल तर मी काही बोलू का? मॅम तुम्हीच बोला. सांगतो. हे बघ जेनी, तू इथे काम करतेस, खूप छान आणि व्यवस्थित काम करतेस. तुझी आम्हाला सगळ्यांनाच गरज आहे. तुझ्याशिवाय तर माझं पान हलत नाही. पण तुझी गरज आहे म्हणून आम्ही तुझी काळजी घ्यायची नाही का? आता हे बघ, आता त्या बायका त्यांच्याबद्दल बोलत होत्या तेव्हा तुला त्रास झाला ना? बाहेर निघून आलीस ना तू? झालं का सहन तुला? आता तिथे गेल्यानंतर अजून यापेक्षा काही भयंकर गोष्टी कानावरती पडतील, सगळं सहन होणार आहे तुला? आम्ही तिथे कुठे जाणार आहोत, कुठे राहणार आहोत, काय खाणार आहोत हे आम्हाला कुणालाच माहिती नाहीये. मग अशा वेळेला तुझी दगदग होईल की नाही? हे बघ, तू प्रेग्नंट आहेस, तुला तुझी काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. व्यवस्थित खाणं गरजेचं आहे, बाळाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शिवाय डॉक्टरांच्या व्हिजिट्स आहेत, हो की नाही? तेव्हा या प्रवासाची तुला दगदग होईल म्हणून आम्ही तुला सांगतोय. तेव्हा तू यायचं नाहीयेस, तू इथेच थांबायचं. मॅम हे आत्ता जे झालं ते मॅम, बट स्टील 8व्या महिन्यापर्यंत बायका सगळी कामं करतात ना मॅम. मग मी का नाही करू शकत? आणि तुम्ही आहात, आनंद सर आहेत, सगळे असतील तिथे, मी एकटेच थोडी आहेत. जेनी, अगं पण आम्ही कामासाठी जातो. आणि जेनी, तिथे कामाचं स्वरूप बघता मला किती इच्छा असेल ना तरी तुझ्याकडे तेवढं लक्ष नाही देता येणार. एक्झॅक्टली. हो आनंद सर, मी कुठे म्हणते प्रत्येक वेळी तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, 24 तास लक्ष द्या असं नाही म्हणत आहे. बट माझं म्हणणं ऐकून घ्या ना तुम्ही. जेनी, तुला ऐकायचं नाहीये का? हे बघ, आम्ही काय सांगतोय ते लक्षात घे, समजून घे. आणि आपण सगळेच जण तिथे गेल्यानंतर इथे ऑफिसकडे कोण पाहणार? म्हणून तू इथे थांबायचंस. तू इथे थांबलीस तर आम्ही तिथे काम मन लावून करू शकतो. कळलं? लक्षात घे ग जेनी. आता तुला तुझी काळजी घेणं गरजेचं आहे.
आपण आपल्या कामाला लागूया. सगळ्यात आधी आपण कामाच्या स्वरूपाबद्दल बोलूया.